आश्चर्यचकित करणारा हा एकूण प्रवास आहे। नंतर परत एकदा नव्या जोशाने सुरुवात केली 2021 मध्ये मला मॉनिटायझेशन पण मिळालं आणि कमाईला पण चांगली सुरुवात झाली। हे खरं तर YouTube वर बघूनच केलं। मला आधी सुरुवातीला म्हणजे कोणी सांगितलं पण नव्हतं जास्त। वर सांगणारे भरपूर आहेत की तुम्ही हे करा ते करा, पण काय त्यांच्या व्ह्यूज साठी सांगतात। कारण की शेतकऱ्याचा मुलगाच एक शेतकऱ्याच्या मुलांची व्यथा जाणू शकतो। आणि 2025 मध्ये जर एखाद्याला ब्लॉगिंग सुरू करायचं असेल तर त्यांनी कोणत्या विषयामधून करावं आणि करावं की नाही, आपल्याला ज्या गोष्टीची माहिती आहे परिपूर्ण त्यामध्ये आपण ब्लॉगिंग सुरू करायला हरकत नाही। ब्लॉगिंग मध्ये आजही कमाई आहे, मागं पण होती। बरोबर, आपल्याला ज्याचे तीनच आपण निवडायचे। उदाहरण तुम्ही आता बोलता म्हणले की बऱ्याच जण मेहनत करून यश न मिळाल्यामुळे सोडून देतात। हो होतं ना। पण मेहनत करून यश न मिळण्याचे कारण काय? त्याच्यात 4 वर्ष झाले ब्लॉगिंग तुम्ही करताय, तर या ब्लॉगिंग मधून साधारण तुमचं किती इन्कम झाले? साधारणपणे 1 लाखापर्यंत कमाई दर महिन्याला करतो आणि मिनिमम तेवढी 1 महिन्याला मिळते आरामशीर। आणि आपण 3-3.5 लाखापर्यंत सुद्धा टप्पा गाठलेला आहे, मंथली काढलेला मिळालेली आहे। म्हणजे उद्या हा कधीच येत नसतो, त्याच्यामुळे कल करे सो आज करे सो अभी। नमस्कार, मी योगेश, एक्सप्रेस विथ योगेश आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मंडळी, आज रविवारच्या निमित्तानं आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये खास आपण आलो आहोत आपल्या गावाकडे, एका गावाकडच्या मित्राला भेटण्यासाठी। ते म्हणजे जालना जिल्ह्यातील पानेवाडी गावचे आमचे मित्र परमेश्वर भाऊ राऊत आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण ब्लॉगिंगच्या संदर्भात अशी काही माहिती घेणार आहोत, जेणेकरून एक शेतकऱ्याचा कोणताही मुलगा या व्हिडिओ बघून जर आपली ब्लॉगिंग सुरू केली तर महिन्याला किमान 10 ते 15 हजार रुपये महिना आरामशीर आपल्या घरी बसून आपली शेती करता करता किंवा आहे ते काम करता करता कोणत्याही कामाला डिस्टर्ब न करता आरामात कमवू शकतो। परमेश्वर भाऊ गेली 3 ते 4 वर्षापासून 4 वर्षापासून यांचे बंधू आणि हे आपली घरची शेती करता करता ब्लॉगिंग करतात। शेती छानपणे उत्तम शेती करतात। आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी आत्ताच कांद्याची लागवड केलेली आहे। उत्तम प्रकारे शेती करता करता शेतीला जोड म्हणून त्यांनी 2000 सर आपण ही ब्लॉगिंगला सुरुवात कधी केली होती? ही साधारणपणे समजा 2021 मध्ये आपली खरी सुरुवात झाली। कोरोनाच्या वर्षापासून आपण थोडंफार ट्राय केलं पण सक्सेस झालं नाही, पण 2021 पासून आपण त्याच्यामध्ये खरं पदार्पण केलंय। कोरोनाच्या पॅन्डेमिक नंतर यांनी 2021 मध्ये ब्लॉगिंग या क्षेत्रामध्ये उतरले आणि 2021 ते 2024 पर्यंतचा यांचा जो प्रवास आहे, हा सगळा प्रवास ऐकून नक्कीच तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। नक्की तुम्ही म्हणजे आश्चर्यचकित करणारा हा एकूण प्रवास आहे। जेव्हा मला यांच्याबद्दल ही माहिती आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय गोडसे सरांकडून कळाली, त्यावेळेस मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्हालाकडे यायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं, पण आज वेळात वेळ काढून आज भेटायचं ठरवलं आणि या ठिकाणी आलो। या ठिकाणी बघितलं तर शेती देखील तुमची खूप उत्तम आहे, छान आहे, पण मला तुमच्याकडून ब्लॉगिंग संदर्भात माहिती घ्यायची आहे आणि नवीन वर्षामध्ये मी देखील आता संकल्प केला आहे की आपला स्वतः देखील एखादा ब्लॉग असावा। मग या संदर्भात मी तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो। तर सर मला सांगा, ब्लॉगिंगची सुरुवात तुम्ही 2021 पासून सुरुवात केली असं सांगताय, पण ही ब्लॉगिंग तुम्ही करावं किंवा ब्लॉगिंगबद्दल माहिती तुम्हाला कोणाकडून मिळाली आणि ब्लॉगिंगमध्ये तुम्ही कसे उतरलात? म्हणजे ब्लॉगिंग करावी असं तुम्हाला का वाटलं? याच्या अगोदर तुम्ही काय करत होतात ब्लॉगिंग करण्यापूर्वी? या अगोदर आपलं कॉलेज आणि शेती हे 2च काम होते। त्याच्यानंतर असं युट्यूबवर आपण बघता बघता सहज असं लक्षात आलं की आपण ऑनलाईन माध्यमातून कमाई देखील करू शकतो। बरोबर, त्याच्यानंतर युट्यूब मधून कमाई करता येते हे बघितलं। युट्यूबवर आपण काही दिवस ट्राय केला। बरोबर, त्यानंतर युट्यूब करता करता मग आपण ब्लॉगिंग मधून सुद्धा कमाई करता येते असं मला समजलं, मित्रांकडून कळालं। बरोबर, नंतर आपण त्याला सुरुवात केली। म्हणजे सुरुवातीचं जे आपण सक्सेस तर झालं नाही, मध्ये बंद पण केलं। बरोबर, नंतर परत एकदा नव्या जोशाने सुरुवात केली। 2021 मध्ये मला मॉनिटायझेशन पण मिळालं आणि कमाईला पण चांगली सुरुवात झाली। बरोबर, हे खरं तर YouTube वर बघूनच केलं। मला आधी सुरुवातीला म्हणजे कोणी सांगितलं पण नव्हतं जास्त। YouTube वर बघून आपण ब्लॉगिंगची सुरुवात केली। तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BA फायनल झालेलं आहे। BA फायनल झालं। BA फायनल झाल्यानंतर तुम्ही म्हणजे पुढे न जाता गाव शेतीकडे आलात, शेती करू लागले। शेती करता करता आपण ब्लॉगिंग मध्ये युट्यूबवर म्हणजे तुम्ही सर्च केलं बाबा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे, ते व्हिडिओ बघता ऑनलाईन अर्निंग कशी करावी, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की बाबा ब्लॉगिंग मध्ये सुद्धा आपण पैसे कमवू शकतात। ब्लॉगिंगच्या अगोदर तुम्ही युट्यूब पण ट्राय केलं। तर युट्यूबचं कशाच्या रिलेटेड तुम्ही चॅनल वगैरे? शेती संदर्भातच होतं ते सुद्धा। शेती संदर्भात त्याच्यावरती व्हिडिओ केले, त्यातून सुद्धा आपण कमाई केलेली आहे। पण मग ज्यावेळेस आपण ब्लॉगिंग मध्ये आलो आणि ब्लॉगिंग मध्ये युट्यूब पेक्षा जास्त कमाई व्हायला लागली, बरोबर, तर नंतर मग आपण फुल टाइम आपण ब्लॉगिंग मध्येच काम केलं नंतर।
बरं, आता मग आता सध्याला तुमचे रनिंग किती ब्लॉग आहेत सध्या? सध्या माझे रनिंग आता समजा आपण जुना ब्लॉग एखाद्या वेळेस डेट झाला किंवा त्यामधून व्ह्यूज कमी झाले तर आपण नवीन सुरुवात करतो. मागं असे बरेच एक 10 ते 15 ब्लॉग आपण म्हणजे आपले मॉनिटायझेशन झालेले ब्लॉग 10 ते 15 आहेत जवळपास. बरोबर. त्याच्यामध्ये सध्या 2-3 वरती काम चालू आहे. बाकीचे म्हणजे असे समजा ते मॉनिटायझ आहेत पण त्याच्यावरती काम करत नाही. एवढं काम करणं शक्य नाही, सगळ्यावरती काम करता येत नाही. बरोबर. एकाच वेळेस 5-10 ब्लॉग सांभाळणं काही साधी गोष्ट नाही. पण मला सांगा, आता एखाद्या 2025 मध्ये समज एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला किंवा कुणाला XYZ नवीन असा कुणी आहे की ज्याला ब्लॉगिंग मध्ये उतरायचंय, तर काय वाटतं, ब्लॉगिंग मध्ये 2025 मध्ये करिअर आहे का? आणि 2025 मध्ये नवीन जर कुणाला ब्लॉगिंग सुरुवात करायची असेल तर त्यांनी कोणत्या निशमध्ये, कोणत्या विषयामध्ये मधून ब्लॉगिंग करावी आणि करावी का नाही? कारण की आता आज कॉम्पिटिशन आहे, युट्यूबवर सांगणारे भरपूर आहेत की तुम्ही हे करा ते करा, पण काय त्यांच्या व्ह्यूज साठी सांगतात. बरोबर. आणि बरेच लोक काय करतात, मग त्या बघून ते व्हिडिओ बघून मोटिवेट होतात आणि 5-6 महिने त्याच्यामध्ये घालतात आणि पुन्हा नैराश्यामध्ये जातात आणि अरे काहीतरी खरं नाही, मग त्या विषयाबद्दल निगेटिव्ह होतात आणि त्याला शिव्या द्यायला लागतात आणि मग ते काहीच करत नाहीत, म्हणजे तसेच पडून राहतात. तर तुम्ही, मला वाटतं, योग्य मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना कराल अशी मला तुमच्याकडून म्हणजे अपेक्षा आहे. कारण की शेतकऱ्याचा मुलगाच एक शेतकऱ्याच्या मुलांची व्यथा जाणू शकतो आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन तुम्ही करावं. 2025 मध्ये जर एखाद्याला ब्लॉगिंग सुरू करायचं असेल तर त्यांनी कोणत्या विषयामधून करावं आणि करावं की नाही याबद्दल आम्ही थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन. बरोबर. आता याच्यामध्ये कसं आहे, टेक्निकलची आवश्यकता आहे सुरुवातीला. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची माहिती आहे परिपूर्ण त्यामध्ये आपण ब्लॉगिंग सुरू करायला हरकत नाही. ब्लॉगिंग मध्ये आजही कमाई आहे, मागं पण होती. बरोबर. पहिली गोष्ट तर ही आहे. त्याच्यानंतर समजा टॅलेंट आपल्याला ज्याचे आहे ती नीच आपण निवडायची. उदाहरणार्थ आपण शेती आहे, शेतकरी आहे, शेती संदर्भात आपण माहिती टाकू शकतो. किंवा एखाद्याला आपण कॉलेज केलंय, सगळ्या एखाद्या पदवी वगैरे केली ज्याच्या विषयामध्ये, त्याची माहिती सुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे असे भरपूर नीच आहे त्याच्यामध्ये की एकच गोष्ट असं नाही ज्याच्यामध्ये आपण सुरुवात करू शकतो, चांगलं काम करू शकतो. मेडिकल फील्ड मध्ये आहे तर त्याने मेडिकल हेल्थ रिलेटेड टिप्स असतील किंवा हेल्थ रिलेटेड काही माहिती असेल. स्पर्धा परीक्षेचे पण ब्लॉग वेगवेगळे लोक करतात, वेगवेगळे आहेत. समज इंजिनियर रिलेटेड आहेत, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत, टेक्निकल टिप्स आहेत, असे वेगवेगळे ब्लॉग्स करू. विषय भरपूर आहेत, विषयाला कमी नाहीये. आपल्याला ज्याच्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो तिथं सुरुवात करायची. आणि विशेष म्हणजे आपण जे काही काम करतोय, उदाहरणार्थ आपण कुठून तरी काहीतरी कमाई करतोय, समजा काहीतरी आपला बिझनेस आहे, शेती आहे, जे आहे बरोबर ते चालू ठेवून याच्यामध्ये सुरुवात करायची. कारण याच्यामध्ये सुरुवात केली आणि कमाई सुरू झाली असं नाही. याच्यामध्ये आपल्याला काही दिवस मेहनत करावं लागेल. एखाद्या वेळेस असं होतं की बरेच दिवस मेहनत करून पण सक्सेस न झाल्यामुळे सोडून पण देतं कधी कधी कोणी. त्याच्यामुळे आपण जे काम करतोय ते काम तर सोडायचं नाही, त्याच्यामध्ये पण काम करायचं आणि थोडा जे काही वेळ मिळतोय त्याच्यामधून आपण सुरुवात करायची. जर आपल्याला सक्सेस वाटतंय, आपल्याला ते काम जमायला लागलं, सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या, व्यवस्थित आपण करू शकतोय बाबा, तर मग त्याला आणखीन जास्त वेळ द्यायला काही हरकत नाही. तुम्ही आता बोलता म्हणले की बऱ्याच जण मेहनत करून यश न मिळाल्यामुळे सोडून देतात. हो होतं ना. पण मेहनत करून यश न मिळण्याचे कारण काय? त्याच्यात नेमका काय चुका नवीन ब्लॉगर करतात आणि त्या काय चुका करू नयेत किंवा काय चुका होऊ नयेत यासाठी तुम्ही काय टिप्स देतात नवीन ब्लॉगरसाठी? आता नवीन म्हणजे याच्यामध्ये काय असतंय, एखाद्या वेळेस गुगल मधून सुद्धा आता व्ह्यूज चांगले येत नाही किंवा आपण कंटेंट असा निवडतो किंवा दुसऱ्याचं बघून आपण एखाद्या वेळेस त्याच्यासारखंच करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामुळे सुद्धा होतं. आणि तो माणसाची अगोदर समजा त्याच्याकडे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा इतर सोशल मीडिया असतो, त्याच्यामुळे त्याला ते कंटेंट टाकून सुद्धा व्ह्यूज येतात. बरोबर. पण नवीन ज्याने सुरुवात केली तिथं जर ऑडियन्स त्याला मिळाली नाही किंवा गुगल कडून पण साथ मिळणं गरजेचं आहे. ब्लॉगिंग मध्ये डिस्कवर वगैरे किंवा सर्च मध्ये येणं, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर चालू झालेलं डिस्कवर बंद होतं. त्याच्यानंतर नवीन सुरुवात करायची. त्याने नवीन आपण कशी सुरुवात केली होती त्याला माहिती असतं. आता भरपूर अवघड आहे बाबा, मग सोडून द्या, जाऊ द्या तिकडे, आता परत चालू करायचं नाही, असं पण होतं कधी कधी. त्याच्यामुळे निगडीत होतं. बरं, आता समज थोडक्यात मला नवीन ब्लॉगिंग सुरू करायची तर मला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, मी काय काय गोष्टी मला लागतील आणि मी कशी सुरुवात केली पाहिजे? याच्यामध्ये समजा सुरुवातीला होस्टिंग डोमेन हे परचेस करून तुम्ही पोस्ट लिहिणं, स्वतः काम करणं आणि त्याच्यानंतर स्वतः पोस्ट लिहून टाकल्या ना तर याला काही प्रॉब्लेम नाही. नंतर ज्यावेळेस मॉनिटायझेशन मिळेल त्यावेळेस तुम्हाला इन्कम सुरू होईल. मॉनिटायझेशन साधारण ब्लॉगिंग सुरुवात केल्यानंतर किती पोस्ट नंतर मॉनिटायझेशनसाठी आपण त्या ॲडसनला अप्लाय करू शकतो?
15 ते 20, 10-15 पर्यंत नंतर आपण अप्लाय करायला काही हरकत नाही. 10-15 आपल्या हो. पोस्ट नंतर 1-2 वेळा रिजेक्ट पण होऊ शकतं. कधी कधी पहिल्याच वेळेस मॉनिटायझेशन मिळतं, कधी कधी 4-4 वेळा अप्लाय करून सुद्धा मिळत नाही. याला युट्यूब सारखा काही क्रायटेरिया असतो का, नाही, जसं की 1000 सबस्क्रायबर, 4000 YouTube वॉच वरती- करा वगैरे काय? युट्यूब वरती फिक्स आहे 1000 सबस्क्रायबर पाहिजे, स्वतःचं कंटेंट पाहिजे, कॉपीराइट स्ट्राईक वगैरे, कम्युनिटी गाईडलाईन वगैरे काही नाही पाहिजे. हं. अप्लाय केलं, मॉनिटायझेशन मिळालं. बरोबर पण इथं तसं नाही. इथं एखाद्या वेळेस आता आपण उदाहरणार्थ तुमचा एक ब्लॉग, माझा एक ब्लॉग, बरोबर. तुम्ही 20 पोस्ट टाकल्या, मी 20 पोस्ट टाकल्या, तुम्ही जे काम केले समजा त्याच हिशोबाने मी पण काम केलंय. हो एखाद्या वेळेस मला मिळणार नाही मॉनिटायझेशन 4 वेळा अप्लाय करून पण, बरोबर. आणि तुम्हाला पहिल्याच वेळेस मिळेल, असं पण होऊ शकतं. असं का होतं बरं? ते त्याच्याबद्दल ते गुगल सुद्धा एक्सप्लेन करत नाही. बरोबर, गुगल explain सांगत नाही की आपण तुम्ही ब्लॉग टाकताय आणि अप्लाय करताय मॉनिटायझेशन साठी, बरोबर. तर तुम्ही काय केलं पाहिजे हे ब्लॉग अजून सुद्धा गुगलनं सांगितलेलं नाही. ह्या तुम्ही इतक्याच पोस्ट टाका किंवा असेच पेज बनवा किंवा असेच फोटो बनवा, हे सुद्धा अजून म्हणजे कुठंच एक्सप्लेन केलेलं नाही. फक्त तुम्ही आपापल्या लकवर सुद्धा असते एखाद्या वेळेस. नक्कीच या त्रुटी खरं म्हणजे युट्यूब मध्ये पण आहेत बऱ्याचदा. युट्यूब मध्ये पण ओरिजिनल कंटेंट असून बऱ्याच काही म्हणजे आपल्या मुलांना मी बघितलं की रिव्ह्यूजचा प्रॉब्लेम येतो, येतो. आणि काही काहींना वेगवेगळे कोणाचे कंटेंट वापरूनही रिव्ह्यूजचा प्रॉब्लेम येत नाही. हो. तर या त्रुटीकडं युट्यूब असेल किंवा या ब्लॉगिंगच्या गुगलच्या जे वेबसाईट आहे यांनी थोडंसं लक्ष दिलं तर क्रिएटरला खरंच त्याचा फायदा होऊ शकतो. कधी कधी एखादा कोणी मेहनतीनं कंटेंट तयार करतो, त्याला व्ह्यूज चांगले येत नाही. एखाद्या वेळेस सहज आपलं काहीतरी पेस्ट करणारे पण भरपूर आहे त्याच्यामध्ये आता. कॉपी पेस्ट करणारे पण आहे, काही चुकीची माहिती देणार पण आहे, डायरेक्ट अशी फक्त आक्षेपार्ह किंवा एखाद्या वेळेस असं क्लिक बेट करणारे भरपूर आहेत. त्यांना चांगले व्ह्यू येतात. तर क्लिक बेटला काही याच्यामध्ये युट्यूबच्या जर ते निदर्शनात आलं तर त्याच्यामध्ये काही बॅन वगैरे ब्लॉग होतात का? ब्लॉग आपण म्हणजे याच्यामध्ये काय असतं, एक समजा एखाद्या वेळेस कॉपी केलं मी, समजा एखाद्याचं कंटेंट, फोटोज कॉपी केले, ते चालायचं तोपर्यंत चालतं, गुगलच्या नजरेस आलं तर गुगल त्याचं मॉनिटायझेशन एखाद्या वेळेस डिसेबल करू शकतं. पण शक्यतो तसं होत नाही. पण होतं काय, आपली साईट जर डिस्कवर मध्ये जरी असली तर ती साईट नक्कीच त्याच्यामधून बॅन करू शकतं. बरोबर. म्हणजे मग आपल्याला फक्त सोशल मीडियामधून आपण व्हॉट्सअपला शेअर करतो तितकेच व्ह्यूज मिळणार. नॅचरल व्ह्यूज येत नाही थोडक्यात. आपल्याला फोर्सफुली जे मॅन्युअली आणावं लागतं. हो, आणावं लागतील, मॅन्युअली आणावं लागतं. बरं, अजून एक माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आता काय आपल्या शाळामध्ये बी आपली जी शिक्षण संस्था शिक्षण जी पद्धती झाली त्याच्यामध्ये 8वी पासून 10वी नंतर प्रत्येकांना कॉपी रट्टा पद्धत सुरू झालेली. ब्लॉगिंग मध्ये सुरुवात करायची, प्रत्येकाला काय वाटतं ब्लॉग म्हणजे काय एखादं पोस्ट करायची तर फेसबुकवरून उचलायची किंवा अजून कोणत्या तरी वेबसाईट वरून आपण उचलू आणि इकडे पोस्ट करू. तर असं चालतं का, आणि असं केल्यानंतर काय होऊ शकतं? नाही, चालायला काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस जरी तसं करायचं झालं, AI कंटेंट वापरायचं झालं किंवा कॉपी करायचं झालं किंवा एखाद्याचं कॉपी करून त्यामध्ये थोडासा बदल करायचा आणि वापरायचं, असं जर करायचं झालं तर सुरुवातीला आपलं मॉनिटायझेशन मिळेपर्यंत तरी आपल्याला स्वतः काम करावं लागेल, स्वतःच कंटेंट असलं पाहिजे. आणि असंही नाही एखाद्या वेळेस AI कंटेंट सुद्धा मॉनिटायझेशन मिळू शकतं. कारण मी अगोदर सांगितलं तसं एखाद्या वेळेस तुम्हाला 20 पोस्टवर मिळालं, मला मिळत नाही, असं पण होतं. तो लक फॅक्टर आहे. लक फॅक्टर आहे. बरं, आता तुम्ही 2021 पासून ते आता 2024-25 म्हणजे 4 वर्ष झाले ब्लॉगिंग तुम्ही करताय. तर या ब्लॉगिंग मधून साधारण तुमचं किती इन्कम झाले ॲव्हरेज, असं सांगू शकता का तुम्ही? सांगायला हरकत नाही. आता त्याच्यामध्ये कसं असतंय, प्रत्येक महिना हा सारखंच पेमेंट निघेल असं नाही, शाश्वत तर नाही प्रत्येक महिना. कसं असतंय, आता याच्यामध्ये कधी आपण 1 लाख कमावले, पुढच्या महिन्यामध्ये 2 लाख पण कमवू शकतो, कधी कधी 40-50 हजारावरती पण येऊ शकतो. बरोबर. पण आपण आता समजा एक असा सोशल मीडिया ग्रुप वगैरे आणि फेसबुक वगैरे आपलं एवढं बळकट झालंय, बरोबर, की आपण साधारणपणे 1 लाखापर्यंत कमाई दर महिन्याला करतो. आणि तेवढी 1 महिन्याला मिळते आरामशीर. आणि आपण 3-3.5 लाखापर्यंत सुद्धा टप्पा गाठलेला आहे, मंथली मिळालेली आहे. म्हणजे कधी 2 लाख मिळाले, कधी 3, असं समजा तिथपर्यंत आपल्याला इन्कम झालेली आहे. सुरुवातीला जे आपण म्हणजे स्टार्टअप केलं त्यावेळेस मग हळूहळू टप्प्याटप्प्याने ती वाढत गेलेली आहे. म्हणजे 10,000, 15,000, 20,000, 25,000 अशी वाढत गेलेली. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की एक टप्पा असा आलता की तुम्ही 3.5 लाख रुपये महिन्या याच्यातून काढला. पण कधी असं आलं, वेळ आली का तुमच्या याच्यामध्ये की डिमोटिवेट झालात आणि असं वाटलं की अरे खूप किचकट आहे, खूप अवघड आहे, आता याच्यात येतच नाही, मी एवढे ब्लॉग टाकतोय, व्ह्यूज येत नाही, हे सगळं सोडून द्यावं, असं कधी वाटलं का? नाही, तसं नाही, अजिबात वाटलं नाही. कारण आता एक दुसरं कोणतंही काम करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये मेहनत आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहे. इथं इन्व्हेस्टमेंट नाही, त्याच्यानंतर मेहनत पण, म्हणजे असं कष्टाचं काम नाहीये. आणि त्यातली त्यात आपली जी समजा आपल्या आसपासच्या परिसरातले लोक कमावतात
त्यापेक्षा किंवा जास्त किंवा तितकी तरी कमाई आपली होते, त्याच्यामुळे आपल्याला सोडावं असं तर अजिबात वाटलेलं नाही. त्याच्यापेक्षा हो, बऱ्यापैकी चांगली कमाई मी तुम्हाला होते. हो. विनंती करेल की तुम्ही जे बोललात त्याच्यातले काही स्क्रीनशॉट पण आम्हाला तुम्ही टाकले तर आपण या व्हिडिओ एडिटिंग मध्ये हो, आपण ते चालेल ना. टाकू शकतो, जेणेकरून आपल्या प्रेक्षकाला त्याची श्युरिटी येईल, बरोबर. की खात्री येईल की बाबा. नाही तर काय होतं की लोक आज बऱ्यापैकी क्लिक बाईट करणारे खूप आहेत, की थंबनेल मध्ये असं टाकायचं एवढी कमाई करतो तेवढी कमाई करतो, पण मुळात प्रत्यक्षात ते आहे की नाही त्याची काही गॅरंटी नसते. नाही, ते आपले स्क्रीनशॉट वगैरे फोटो वगैरे आपण काढून ठेवलेले आहेत, ते आपण व्हिडिओ मध्ये ते मला टाकू तुम्ही द्या, शकतो. ते हो, आपण नक्कीच व्हिडिओमध्ये टाकू. चालेल ना. नक्कीच तुमच्याकडून तुमच्याशी बोलून खूप म्हणजे प्रेरणा मिळाली आणि ब्लॉगिंग करायला यावर्षी आपण करणार आहोत. म्हणजे बऱ्याच वर्षापासून करावी ब्लॉगिंगमध्ये उतरायचा असा विचार होता, पण आता 2025चा जर संकल्प काय असेल तर ब्लॉगिंग सुरुवात करायची आहे. आणि ज्या मुलांना वाटतंय, ज्या तरुणांनी बऱ्याच दिवसापासून ब्लॉगिंग करण्याचा विचार करत असाल तर त्यांना देखील विनंती असेल की कुठलाही विचार न करता एकदा आपण करून बघा, सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर त्याच्यातल्या काय अडीअडचणी आहेत, खाचखळगे आहेत आपल्याला समजतील, प्रॉब्लेम येतील. प्रॉब्लेम समजले तर त्याचं सोल्युशन देखील आपल्याला नंतर समजेल कसं काढायचं तर येईल. पण आपण नुसतं करू आज करू उद्या करू या येणार नाही, म्हणजे उद्या हा कधीच येत नसतो. त्याच्यामुळे कल करे सो आज करे सो अभी या पद्धतीपणे आता आपण 2025मध्ये सुरुवात करूयात. तुमच्याबरोबर मी पण सुरुवात करणार आहे आणि तुमच्या आणि माझ्या ह्या जर्नीला प्रवासाला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. तुम्ही छान आमच्याशी खूप गप्पा केल्यात, आम्हाला खूप मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. यापुढेही काही माहिती लागली, मार्गदर्शन लागलं तर या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद करत जाऊ. आणि ज्या प्रेक्षकांना, ज्या नवीन मुलांना पॉडकास्ट करायचं किंवा ऑनलाईन अर्निंग काहीतरी करायची, ऑनलाईनच्या माध्यमातून अर्निंग करायची असं तुम्हाला वाटत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बेल आयकॉन येते तिलाही प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे जे आपण नवीन पॉडकास्ट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजच्या पुरतं थांबतो. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.